आज आपण मटनचं लोणचं कसं करणार आहे ही रेसिपी बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया, बघून घेऊया। तर हे पहा, आपण नाही का हे हळद मीठ टाकून मटन आपण 7 ते 8 शिट्ट्या करून शिजून घेतलेलं आहे। हे घरी केलेलं दही आहे। आपण उभा चिरून कांदा घेतलेला आहे 2, त्यानंतर आंबट चुका घेतला आहे थोडा, त्यानंतर मोहरीची डाळ घेतलेली आहे आपण 2 चमचे। हा गरम मसाला घेतलेला आहे आपण घरी केलेला, ह्यामध्ये लवंग, दालचिनी, विलायची, खडा मसाला, परत मसाल्याची विलायची हे आपण भाजून एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 टोमॅटो आणि 1 लिंबू घेतलेला आहे आपण। हळद, धनिया पावडर, गोडा मसाला, जिरं, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला। हे पहा, आपण याच्यात 3 ते 4 चमचे मोठे तेल टाकून घेऊया। तेल ह्याला भरपूर घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण असं कमी जास्त नाही करायचं, तेलाचं प्रमाण जास्त पाहिजे आपल्याला। तेलाचा मारा ह्या लोणच्याला जास्त हवा आहे। पण हा कांदा टाकून घेतलेला आहे, तो आता लाल होसपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये। हे पहा, आता आपला कांदा असं व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। त्यामध्ये आपण बारीक चिरलेला आंबट चुका, मोहरीची डाळ, थोडीशी हळद, थोडी धनिया पावडर, थोडा गरम मसाला, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। त्यानंतर हा घरचा मसाला। आता हे आपण त्यामध्ये 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, आपण पूर्ण तेलामध्ये हे मसाले आता फ्राय करून घेऊया। कमीत कमी 5 ते 7 मिनिटं हे मसाले परतून घ्यायचे, जेणेकरून ह्याला तेल व्यवस्थित सुटलं पाहिजे। हे पहा, तुम्ही बघू शकता ह्या मसाल्यांना किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण लिंबू टाकून घेऊया थोडा। आता ह्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मोठे दही टाकून घेऊया। दही शेवट टाकायचं, नाही तर ते फाटू शकतं। आणि आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये, कारण की आपण शिजवताना मीठ घेतलेलं होतं, त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊन मीठ टाकू शकता कमी जास्त। हे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित ह्याला मसाला हा पूर्ण तेल सुटलेला आहे। आता आपण ह्यामध्ये मटण टाकून घेऊया आणि ते फ्राय करू 2 मिनिटं। हे पहा, तुम्ही बघू शकता आपलं मटणचं लोणचं किती व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे। पूर्ण त्याला किती तेल सुटलेलं आहे व्यवस्थित। तुम्ही रंग बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे। हे कमीत कमी 1 महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि खाऊ शकता। हे पहा, आपलं मटणचं लोणचं तयार झालेलं आहे। ह्याच्यावर आपण सर्वसाठी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना टाकून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता हे आता आपलं खाण्यासाठी तयार आहे।